तर काय म्हणता मी पोट्टेव, म्हणजे अमरावतीत म्हणजे काही वातावरणाचं काही असं ठरलेलंच नाही आहे, काहीच नाही, अजिबात नाही. आता 10 मिनिट पहिले इतकी कडक ऊन तापली होती, इतकी कडक ऊन तापली होती, काय सांगू तुम्हाला. हे म्हटलं लय अंधार पडला, म्हटलं बाहेर जरासा जाऊन पाहतो. बाहेर आलो मी, इतका ताकदनं पाऊस चालू झाला, इतका ताकदनं पाऊस चालू झाला, तुम्हीच पाहून घ्या. हे बा पुरा माडीवर पाणी, हे बा पुरं इकडे पूर्ण ओला आहे चारी साईडनं, इतकं भयंकर पाणी झालं. बस असं येते 10 मिनिटाचा चांगला ठोक येते जोरानं आणि चाललं जाते. आणि आता डबल ऊन निघाली, तरी हे आहेस म्हणा आबाड आहेस, तरी ऊन निघाली बा, ऊन निघाली. म्हणजे असं 10 मिनिट येते, 10 मिनिटानं ऊन येते, काही सांगताच नाही येत. आली ऊन, म्हटलं होतं ना 10 मिनिट पाऊस येते, 10 मिनिट ऊन येते, चांगली ऊन आली आता. ते पाणी आता शिवून गेलं, पण झाडं हिरवेगार झाले, आमची इच्छा आता चांगली ऊन तपली आता. चला, हे चिंकी थोडी बिमार पडली आहे, तर तिच्या अंगावर बसते माश्या, तर त्याच्यासाठी हे पेटवत असतो आम्ही. आणि इथं तिच्या गोळ्या आहे, हे बॉटल आहे औषधची, हे बेटाडीन आहे तिच्या जखमीवर लावासाठी, इथं गोळ्या आहे. आणि अंदर तिचं फेवरेट फूड पेडिग्री ठेवली आहे, चिकन राईस नॉनव्हेज वाला आहे, 3 किलोवाला, 500 कितीतरी रुपयाचं झालंय. हे आली तिचं फेवरेट. हा बिमार पडला, आता तिला पॅरासिटामॉल दिली आहे मी आणून, याचा वाशिन आला म्हणते, मग खाऊन घे जरासं. बिमार पडला, डोकं दुखून आला म्हणते, तरी फोन आला. मी त्या पेडिग्रीच्या नावानं हिच्याकडून काही पण करून घेऊ शकतो. तुम्हाला दाखवू का, प्रूफ दाखवू का? चला प्रूफ दाखवतो तुम्हाला. हे घेतली 2-3 दाणे घेतले आपण आता हे खाल्ली ना. चले इकडे, हे आली खाली बसली, आता इथे येऊन खाली बसली ना, आता म्हणून उठ. जाऊ दे, बिचारी बिमार, जास्त परेशान नाही करत, खाली टाकून देतो, बातच खाऊन घेते. हे आला श्री, काही आहेस नाही, संपलं. आता तुम्ही पाहिलं तर असं, चिंकीले आपण काही पण करू शकतो, चिंकीच्याकडून काही पण करून घेऊ शकतो. तिला फक्त ती सोय लावून द्यायला लागते खायची, तिचं फेवरेट फूड, आणि मग ते पण काही पण करते. इकडे आलो, इकडे पाहिला आई फोन पाहून आली, ती दीदी झोपली होती, आई तर फोन सोडूनच नाही आली. म्हणून आता आपण आपल्या खोलीत जाऊ, थोडं रेस्ट करू, थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. चलो. A few moments later. आता मी मस्त उठून आलो होतो, चहा घेतला, आई बाहेर झाडून आली, झाला डबल पाऊस चालू, इतकी ऊन तापली होती, डबल पाऊस चालू झाला. आणि मी पाहत होतो आता युट्यूबवर काय पाहून म्हणतो, लीड बायचा व्हिडिओ बनवतो. हा बस जास्त नाही दाखवत, कॉपीराईट येऊन जाते. इकडे चिंकी आहे झोपून, लेट झालं, इकडे पाणी डबल चालू, अजून काय हवा सुटली आहे बम जोरानं. पाणी आता पावसाळा आहे तर पाणी काही नस. बस उद्या नाही आहे, उद्या आमची एनसीसीची, म्हणजे उद्या आमची एनसीसीची प्रॅक्टिस आहे, ड्रिल 15 ऑगस्टसाठी. उद्या प्रॅक्टिस करायला जाईल. आणखी उद्या तर दाखवून तर नाही, उद्या अलाउड नाही आहे तिथं कॉलेजमध्ये कोणत्या. जी जोरानं वाढला आता पाणी, हवाही सुटली चांगली. ते झाडा, हे जो आहे आमचं वॉटर हार्वेस्टिंगचं सिस्टम आहे, पूर्ण रोडवरचं पाणी आणलं जाते, सगळ्यात बेस्ट आहे. इथं जे आमची जे बोरवेल आहे, इथं आमची बोरवेल आहे, हे पाणी येऊन जाते. मग आम्हाला पाण्याचा म्हणजे पुरवठा जास्त राहते. मग पाणी का अंदर का कसं चाललं पाणी एकदम. माझं तर लोकांना एकच म्हणणं आहे की सर्व लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग चालू करून द्या. पाणी इतकं पाणी नाली मुलीनं वाया गेल्यापेक्षा जमिनीत गेलेलं बरं. आता एक कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहे, कॉन्क्रीटच्या रस्त्याचे ना पाणी अंदर जात नाही, वगैरे अजून हीटची प्रॉब्लेम होते, उष्णता वाढते. असं जर जमिनीत पाणी गेलं तर चांगलं राहील. हे किती जोराने झालं पाणी. हे व्हिडिओला आपण इथं सेंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.